जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। गावच्या पद्धतीचं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला लोणचं सांगणार आहे। अगदी पहिल्यांदाही बनवत असाल तरी एकदम परफेक्ट बनेल। लोणच्याचा कलर बघा, आणि कलर जितका छान आहे तितकीच टेस्ट ही छान आहे। नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि रेसिपी सगळ्यांची फेवरेट आणि उन्हाळ्यात खास करून बनवली जाते आणि ही वर्षभर टिकणारी अशी रेसिपी आहे। वर्षाच्या ऐवजी 2 वर्ष टिकेल अशी रेसिपी आहे। मी 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जास्त प्रमाण पण घेऊ शकता। मी 1 किलो आंबट कैरी घेतलेली आहे। कैरी आंबट घ्यायची आहे म्हणजे लोणच्याला छान चव येते। आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। बघा किती घाण पाणी निघलेलं आहे। 15-20 मिनिटं मी कैरी आताच भिजवली होती, जेणेकरून याचा चीक वगैरे जी काय माती असेल ती सगळी निघून जाईल यासाठी। हे बघा स्वच्छ झालेली आहे। 15-20 मिनिटं पाण्यात ठेवलेली होती। आता आपण ही काढून घेणार आहोत। 2-3 पाण्याने आपण धुवून घ्यायचे आहे स्वच्छ। हे दुसरं पाणी घेतलेलं आहे। ह्या पाण्याने पण आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कैऱ्या। आणि तुम्हाला मी 1 किलोचं प्रमाण सांगणार आहे, तुम्ही त्याप्रमाणे प्रमाण वाढवून घ्यायचं आहे। गावच्या पद्धतीचं लोणचं आहे हे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे। अगदी पहिल्यांदाही बनवत असाल तरी पण अगदी परफेक्ट बनेल। थोड्या मला कैऱ्या ना पिवळ्या भेटलेल्या आहेत, पण आंबट आहेत त्या। मी टेस्ट करून बघितलेल्या आहेत। तुम्ही शक्यतो आंबटच घ्या। आणि आता मी तुम्हाला ह्या चम्मचने प्रमाण सांगणार आहे। सगळ्यांच्या घरात एवढा चम्मच असतो। 1 चम्मच हळद आहे। 1 किलोला 1 चम्मच हळद बस होणार आहे। 1च चम्मच घालायचे आहे आणि मीठ आपल्याला 2 चम्मच घालायचं आहे। मीठ थोडंफार प्रमाणात कमी जास्त झालं, हळदही कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही, कारण याला जे पाणी सुटणार आहे ते आपण काढून टाकणार आहोत। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट्स मध्ये कळवा। मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी घेऊन येत असते, नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवाल तर अगदी परफेक्ट बनेल। तर आपलं आता हळद मीठ लावून झालेलं आहे आणि ह्या कैऱ्यांना खूप सारं पाणी फुटणार आहे। ह्या कैऱ्या 1 दिवस आपल्याला अशाच ठेवायच्या आहे हळद मीठ लावून, त्याचं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे। तर हे रात्रभर मी अशाच ठेवणार आहे। आता तुमच्याकडे अशा पद्धतीची जी चाळण असेल किंवा कपडा जो पातळ असेल त्यामध्ये या कैऱ्या ठेवायच्या आहे। कपड्यात जर तुम्ही ठेवल्या वरती बांधून ठेवायच्या आहे, म्हणजे त्याचं पाणी गळून जाईल। अशा पद्धतीची चाळण घेऊन त्यात कैऱ्या ठेवायच्या आहे, म्हणजे जेणेकरून त्याचं पाणी खाली गळून जाईल। आता आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहोत झाकून। काल आपण ह्या कैऱ्या ठेवलेल्या होत्या, एवढं पाणी निघलेलं आहे, हे फेकून द्यायचंय। आणि मी ह्या कैऱ्या घरातच सुकवून घेणार आहे। तुम्हाला उन्हात सुकवायच्या असेल तर जास्तीत जास्त 1 तास सुकवा, त्यापेक्षा जास्त नाही। घरातच फॅन खाली सुकवून घ्या। परातीत कापड टाकलेला आहे मी आणि ह्या पसरवून ठेवणार आहे। फॅनच्या खाली सुकवून घेणार आहे मी। घरामध्ये आपण 2-3 तास सुकवू शकतो, कारण जास्त पण सुकायला नको कैऱ्या। फॅनच्या खाली 2 ते 3 तास सुकवून घ्यायचे आहेत। 1 किलोसाठी आपल्याला साधारण 100 ग्राम मोहरीची डाळ घ्यायची आहे। मला मोहरीची डाळ मिळालेली नाही म्हणून मी पिवळी मोहरी घेतलेली आहे आणि ती थोडी भाजून क्रश करून घेणार आहे, डाळ बनवून घेणार आहे त्याची। ही 100 ग्राम आहे। आणि 50 ग्राम आपल्याला सोप घ्यायची आहे, बडीशोप साधारण अर्धी वाटी घ्यायची आहे। ही माझी 100 ग्राम आहे, यातली मी अर्धी घेणार आहे। धणे घ्यायचे आहे 4 चम्मच। 1 किलोला 4 चम्मच घ्यायचे आहे। 4 चम्मच मी घेतलेले आहे। मेथी दाणे घेतलेले आहे, साधारण 2 चम्मच घ्यायचे आहे मेथी दाणे। 1 किलो साठी 2 चम्मच बस आहे।
काळी मिरी घ्यायची आहे 2 चम्मच, लसूण घेतलेले आहे, लसूण 2 कांड्या सोलून घेतलेले आहेत. पाण्याचा हात बिलकुल लावायचा नाही आणि लसूण सोलून घ्यायचा आहे. 2 कांड्या आहे मध्यम आकाराच्या, त्या सोलून घेतलेल्या आहे 1 किलो साठी. आणि 100 ग्रॅम मोहरीची डाळ घ्यायची आहे. आता आपल्याला यात काही गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत आणि काही नाही भाजायच्या. मेथी दाणे आपण भाजून घेणार आहोत. मेथी दाणे घालणे गरजेचे आहे. लोणचं टिकवण्यासाठी मेथी दाणे टाकणे गरजेचे आहे, पण मेथी थोडी कडू असते म्हणून भाजून घ्यायची आहे. आता यातच आपण थोडे धणा घालणार आहोत. धणे पण थोडेसे भाजणार आहोत, जास्त नाही, म्हणून मी आधी धणे नाही घातले, कारण आपल्याला नुसते थोडेसे भाजायचे आहेत धणे. बस फक्त गरम होईल इथपर्यंत. आता आपल्याला हे काढून घ्यायचंय. आता ही राईची डाळ पण आपण थोडी भाजून घ्यायची आहे. ही डाळ पण थोडीशी कडू असते, कडवट तिची चव असते, म्हणून ही पण थोडी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून लोणचं आपलं कडू लागायला नको म्हणून. आणि तुम्ही डाळच घ्या, मला डाळ भेटलेली नाही म्हणून मी ही अख्खी घेतलेली आहे. मोहरी आता भाजत आहे, तडतड आवाज येत आहे तिचा. जास्त ही भाजायची नाही. गॅस मी बंद करत आहे. आता ही पॅन मध्ये मी अशीच ठेवणार आहे. आता आपण खलबत्त्यात बाकीच्या गोष्टी कुटून घेऊया. धणे आणि मेथी दाणे हे अर्धे सगळे आपल्याला कुटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक कुटायचे नाहीत. आपले धणे आणि मेथी दाणे कुटून झालेले आहेत बघा, अशा पद्धतीने. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण सोप कुटून घेणार आहोत. ही पण आपल्याला कुटून घ्यायची आहे अर्धे सगळं. आता आपली सोप पण कुटून झालेली आहे, अर्धे सगळं कुटून घेतलेली आहे, ती आपण काढून घेणार आहोत. पूर्णपणे बारीक करायची नाही. आता हे पण आपण अर्धे सगळं कुटून घेणार आहोत. आता आपली काळी मिरी कुटून झालेली आहे बघा, अर्धे सगळं केलेले आहे, पूर्ण बारीक करायची नाही. अशा पद्धतीने मी सगळं कुटून घेतलेलं आहे. आणि हा लसूण आहे ना, तुम्हाला अख्खा ठेवायचा असेल तर ठेवू शकतात, नाही तर कापून पण टाकू शकतात. मी त्याला थोडा ठेचून घेणार आहे, अगदी थोडंसं ठेचायचं आहे, जास्त नाही. बघा अशा पद्धतीने. अर्धा किलो तेल घेतलेलं आहे, चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे तेल आपल्याला. तेल आता आपलं तापलेलं आहे चांगलं कडकडीत, त्यातनं धूर पण येत आहे साईडने. आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तेल थोडं थंड करून घ्यायचं आहे. आता आपली ही मोहरीची डाळ आहे, यामध्ये सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सोप आहे जे आपण कुटून घेतलेले आहे. हे धणे आणि मेथी दाणे आहेत कुटून घेतलेले आहे, ते पण आपल्याला यात घालायचे आहे. आणि ही काळी मिरी आहे, ती पण कुटून घेतलेली आहे. लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे, तो पण घालायचा आहे. अर्धा चम्मच हिंग घालायचा आहे. 2 चम्मच लाल मिरची पावडर घालायची आहे. तुमच्याकडे काश्मीरी रेड चिली असेल तर ती अर्धा चम्मच घालू शकतात. मी 2 चम्मच घातलेली आहे. अर्धा चम्मच घालायची आहे हळद. आपण आधीच कैरीला 2 चम्मच हळद लावलेली आहे, म्हणून हळद थोडी कमी घालायची आहे. अर्धा चम्मच घेतलेली आहे. 1 चम्मच मीठ घेतलेला आहे, कारण आपण कैरीला आधी मीठ लावून घेतलेलं आहे, नंतर मीठ घालू शकतो आपण. सध्या मी 1 चम्मच घेतलेला आहे. हे तेल थोडं कोमट आहे, ते ह्या मसाल्यात घालून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तेलात. मसाला आता आपला रेडी झालेला आहे आणि तेल पूर्ण थंड झाल्यावर आपण आपलं लोणचं तयार करायला घेऊ. आता थोड्या वेळ असंच ठेवणार आहे. कैऱ्या मी सुकवून घेतलेल्या आहे, घरातच सुकवलेले आहे 3-4 तास. बघा अशा पद्धतीने. फार जास्त सुकवायच्या पण नाहीत उन्हामध्ये,
नाहीतर लोणचं कडक होतं. त्यामुळे जास्त सुकवायच्या नाही, घरातच सुकवायच्या आहेत. 3-4 तास सुकवून घ्या. आता हा बनवलेला मसाला यात घालायचा आहे. आणि मिक्स करून घ्यायचा आहे. सगळ्या कैऱ्यांना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता आपला मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे. बरणी घेतलेली काचेची, स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे. आपल्याला हे लोणचं बरणीत भरून घ्यायचं आहे. सगळ्या साईडने व्यवस्थित लोणचं दाबून घ्यायचंय आणि थोड्या थोड्या कैऱ्या टाकल्यानंतर त्यावर मसाला टाकायचा आहे. आणि थोड्या थोड्या कैऱ्या टाकल्या का त्यावर मसाला टाकायचा आहे. या मसाल्यामध्ये तुम्ही 2 चम्मच गूळ किसून पण घालू शकता, थोडं आंबट गोड करण्यासाठी. थंड केलेलं तेल आहे, हे आपल्याला यात घालायचंय. कैऱ्या पूर्ण तेलात डुबल्या पाहिजे. कैऱ्यांच्या वरती अर्धा इंच किंवा 1 इंच तेल आलं पाहिजे इतपत तेल घाला. साधारण अर्धा किलो तेल लागलेलं आहे. आणि आता आपलं लोणचं रेडी झालेलं आहे. साधारण मुरायला 10 दिवस लागतील आणि 3 दिवस रोज याला हलवून घ्यायचं आहे चम्मचने. पाण्याचा चम्मच घेऊ नका, व्यवस्थित पुसलेला सुकलेला चम्मच घ्या आणि 3 दिवस लगातार थोडं हलवून घ्यायचं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.